गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी बघणार आहे कशाची, रेस्पिरेटरी सिस्टीमची. तर हा टॉपिक आपल्याला आधी झालेला आहे. तर रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय, कुठले कुठले ऑर्गन्स येतात रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये. नोज येतं, नेझल कॅव्हिटी येते, फॅरिंग्स येते, लॅरिंग्स येतात. लॅरिंग्स माहीत असेल ना, ट्रकिया, 2 ब्रॉन्काई आणि ब्रॉन्क्युल्स आणि 2 लंग्स. तर रेस्पिरेटरी सिस्टीम काय आहे, ह्याच्यामध्ये काय केलं जातं, गॅसेसचा एक्सचेंज केला जातो. म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचा एक्सचेंज केला जातो. आणि जो आपल्या बॉडीतल्या डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू सेल्स आहेत किंवा ऑर्गन्स आहेत त्यांना ऑक्सिजनेटेड ब्लड किंवा ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम या सिस्टीम थ्रू केलं जातं. या सिस्टीमलाच अजून काय म्हणतात, रेस्पिरेटरी ॲपरेटस किंवा व्हेंटिलेटरी सिस्टीम असं बोलतात. तर पहिल्या पार्ट आहे नोज आणि नेझल कॅव्हिटी. तर नोज सगळ्यांनाच माहिती असेल, नोज हे आपल्या फेसमध्ये असतं. द पोझिशन अँड स्ट्रक्चर, त्याचं पोझिशन अँड स्ट्रक्चर काय, जर नोज आणि नेझल कॅव्हिटी थ्रू काय ही मेन एंट्री आहे कशाची, जो वाय एअर आपल्या बॉडीमध्ये जातोय त्याचा मेन रूट आहे नोज आणि नेझल कॅव्हिटी. 2 कॅव्हिटी आर डिवाइडेड बाय द सेप्टम अँटेरियरली कन्सिस्ट ऑफ द हायलिंग कार्टिलेज. जे नोज आपले 2 पार्टमध्ये डिवाइड झालेले आहे ते एका कॅव्हिटीमध्ये डिवाइड झालेले त्याला म्हणतात सेप्टम असं बोलतात. म्हणजे अँटेरियरली म्हणजे समोरच्या बाजूने कुठलं कार्टिलेज आहे, हायलिन कार्टिलेज आहे. आणि जो रूप आहे नोजचा तो कशापासून बांधलेला आहे, रूप म्हणजे छत कशापासून बांधलेलं आहे, इथिमॉइड बोन पासून बांधलेलं आहे. आणि जो फ्लोअर आहे, फ्लोअर म्हणजे जो खालचा भाग आहे तो कशापासून बांधलेला आहे, रूप ऑफ द माउथ पासून बांधलेला आहे. जे मिडल वॉल आहे ते कशापासून बांधलेले आहे, सेप्टम पासून. आणि जे लॅटरल वॉल आहे ते कशापासून बांधलेली, मॅक्झेला पासून. मॅक्झेला, आपण जे मॅक्झेला बोन चीव करतो त्याला मॅक्झेला बोलतात. सेप्टम सगळ्यांना माहिती. तर ही डायग्राम आहे नोजची. तुम्हाला सॉफ्ट पॅलेट आणि हार्ड पॅलेट तर माहीत असेल. हार्ड पॅलेट म्हणजे जे आपले टाळू आहे त्याला हार्ड पॅलेट बोलतात. आणि सॉफ्ट पॅलेट म्हणजे जो टाळूच्या पाठचा भाग आहे त्याला बोलतात सॉफ्ट पॅलेट. सॉफ्ट पॅलेटच खाली असतो उल्वा. हे जे ओपनिंग आहे इथं व्हेजिटेबल असते आणि अँटेरियर नेल्स असतात, इथून एअर पास आउट होती. देन नेक्स्ट आहे फंक्शन काय, रेस्पिरेटरी फंक्शन ऑफ नोजचं फंक्शन काय, वॉर्मिंग म्हणजे जे एअर आहे त्याला वॉर्म करण्याचं काम करतं. फिल्टरिंग आणि क्लिनिंग, जे एअर आपल्या नोज थ्रू जाते त्याला फिल्टर करायचं काम केलं जातं आणि क्लीन करायचं काम आहे. फिल्टर करायचं म्हणजे जे लार्ज पार्टिकल्स आहेत आपल्या नोजमध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर आहे ते काय करतात, एअरला वॉर्म करायचं काम करतात आणि फिल्टरिंग करायचं काम करतात. आणि ह्युमिडिफिकेशन म्हणजे काय, जी एअर ट्रॅव्हल्स ओव्हर द मॉइस्ट म्युकस इट बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर्स. ह्युमिडिफाय म्हणजे काय, त्याच्यात वॉटर पार्टिकल ॲड होतात त्याला बोलतात ह्युमिडिफिकेशन. वॉटर पार्टिकल कसे ॲड होतात, जे आपल्या नोजमध्ये बारीक बारीक फाईन हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये जे आपली एअर आहे ती मॉइस्ट होते आणि वॉटर वेपर्स त्याच्यामध्ये ॲड्स होतात. जे नेक्स्ट स्ट्रक्चर आहे फॅरिंग्स. तर फॅरिंग्स म्हणजे काय, तर फॅरिंग्स कशाचा पार्ट आहे, थ्रोटचा पार्ट आहे. तर ह्याच्या मागे थ्रोट म्हणजे आपला गळ्याचा पार्ट आहे, दॅट बिहाइंड द माउथ अँड नेझल कॅव्हिटी. तर हा कशाच्या मागं असतो, माउथ म्हणजे तोंडाच्या मागं आणि नेझल कॅव्हिटीच्या मागं आपल्याला फॅरिंग्स बघायला भेटतं. आणि अबोव म्हणजे कशाच्या वरती, इसोफॅगस आणि लॅरिंग्सच्या वरती आपल्याला फॅरिंग्स बघायला भेटतं. तर जी फॅरिंगची लेंथ आहे ती असते 12 ते 14 सेंटीमीटर एवढी असते. आणि ही एक्सटेंड कशापासून होती, बेस ऑफ द स्कल म्हणजे जो आपला खोपडीचा बेस आहे, पृष्ठभाग आहे तिथून तर 6 सर्वायकल व्हर्टिब्रा. तिथे व्हर्टिब्रा तर माहीत असेल तुम्हाला, सर्वायकल असतात, थोरेसिक असतात. तर
6व्या सर्वायकल व्हर्टेब्रापर्यंत ही फॅरिंग्स एक्सटेंड झालेली असते. याची लेंथ असते 12 ते 14 सेंटीमीटर. त्याचे पोझिशन्स काय काय आहेत? सुपेरियरली म्हणजे वरच्या भागात बेस ऑफ द स्कल बघायला भेटतो आपल्याला. इन्फेरियरली म्हणजे फॅरिंगच्या खाली काय असतं? इसोफॅगस असतं. अँटेरियरली म्हणजे फॅरिंगच्या समोर काय असतात? नोज असते, माउथ असते आणि लॅरिंग्स ओपनिंग असते. आणि पोस्टेरियरली म्हणजे पाठच्या भागात काय असतात? ॲरिओलर टिश्यू असतात आणि फर्स्ट 6 वर्टेब्रा असतात. तर हे या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसून जाईल फॅरिंगचं स्ट्रक्चर. तर फॅरिंगच्या वरच्या भागात असते बेस ऑफ द स्कल असतो. फॅरिंगच्या इन्फेरियरली असते इसोफॅगस असतो. फॅरिंगच्या अँटेरियरली काय काय? माउथ आहे आणि पोस्टेरियरली काय? फॅरिंगच्या ॲरिओलर टिश्यूज आहेत. तर तुम्ही अभ्यास करताना कधी पण डायग्राम काढून अभ्यास करायचा. तर फॅरिंग्स 3 पार्टमध्ये डिवाइड होतो. एक असतं नोझोफॅरिंग्स, एक असतं ओरोफॅरिंग्स आणि एक असतं लॅरिंगोफॅरिंग्स. तर नोझोफॅरिंग्स म्हणजे काय? तर नोझोफॅरिंग्स म्हणजे काय? हा एक मेजर पार्ट आहे फॅरिंगचा बिहाइंड द नोज, त्याला म्हणतात नोझोफॅरिंग्स. ओरोफॅरिंग्स म्हणजे काय? जो ओरल पार्ट आहे फॅरिंगचा लाईज करतो म्हणजे राहतो बिहाइंड द माउथ, त्याला म्हणतात ओरोफॅरिंग्स. आणि एक असतं लॅरिंगोफॅरिंग्स. लॅरिंगोफॅरिंग्स म्हणजे काय? द लॅरिंगियल पार्ट ऑफ द फॅरिंग्स एक्सटेंड फ्रॉम द ओरोफॅरिंग्स. जो लॅरिंगियल पार्ट एक्सटेंड झालेला आहे फॅरिंग्स पासून, म्हणजे जो लॅरिंग्सचा पार्ट एक्सटेंड झालेला आहे फॅरिंग्स पासून तिथपर्यंत ओरोफॅरिंग्स पर्यंत, त्याला बोलतात लॅरिंगोफॅरिंग्स. तर याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल या डायग्राम मध्ये. तर एक असते नेझोफॅरिंग्स. नेझोफॅरिंग्स म्हणजे कुठला? नोझल कॅव्हिटीचा पार्ट, त्याला बोलतात नेझोफॅरिंग्स. ओरल कॅव्हिटीचा जो पार्ट आहे त्याला बोलतात ओरोफॅरिंग्स. आणि हायपोफॅरिंग्स म्हणजे जो लॅरिंजियल पार्ट कॅव्हिटीचा पार्ट आहे त्याला बोलतात लॅरिंगोफॅरिंग्स. तर फॅरिंग्सचं स्ट्रक्चर आहे. फॅरिंग्स कशापासून बनलेलं आहे? 3 लेअर पासून बनलेले फॅरिंग्स. एक आहे म्युकस मेम्ब्रेनच्या लाइनिंग पासून बनलेले. हे सगळे तुम्हाला टिश्यू मध्ये झालेले, सेल आणि टिश्यू चॅप्टर मध्ये झालेले. फायब्रस टिश्यू पासून बनलेले आणि स्मूथ मसल पासून बनलेले. तर फॅरिंग्सला ब्लड सप्लाय कडून केला जातो. फेशियल आर्टरी पासून केला जातो, फेशियल व्हेन पासून केला जातो आणि इंटरनल ज्युगुलर व्हेन पासून केला जातो. नर्व सप्लाय काय काय येतो? व्हेगस नर्व येतं आणि ग्लॅक्सोफॅरिंजियल नर्व येतो. तर फॅरिंग्सचं फंक्शन काय आहे? हा एक पॅसेज वे आहे. कशाचा? एअर आणि फूडचा. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? वॉर्मिंग आणि ह्युमिडिफिकेशन केलं जातं. एअरला वॉर्म केलं जातं आणि ह्युमिडिफाय केलं जातं. ते फंक्शन काय काय आहेत फॅरिंगचे? टेस्ट आहे, हिअरिंग आहे, प्रोटेक्शन आहे, स्पीच आहे. तर एक रूम बघायचं. टेस्टमध्ये काय करतात? जे ऑप्टिक नर्व्स आहेत ते फॅरिंग्समध्ये असतात, त्याच्यामुळे जे टेस्ट सेन्सेशन आहे हे फॅरिंग्स थ्रू आपल्या ब्रेनला प्रोव्हाइड केलं जातं किंवा पासआउट केलं जातं. देन हिअरिंग. द ऑडिटरी ट्यूब एक्सटेंड फ्रॉम द नेझोफॅरिंग्स टू इच मिडल इयर. जी ऑडिटरी ट्यूब आहे ती कशापासून एक्सटेंड झालेली असते? नेझोफॅरिंग्स टू इच मिडल इयर पर्यंत ही ऑडिटरी ट्यूब्स पास आउट झालेली असते थ्रू नेझोफॅरिंग्स. त्याच्यामुळे हिअरिंगचं पण काम फॅरिंग्स करतं. देन प्रोटेक्शन. लिम्फॅटिक टिश्यू ऑफ द फॅरिंजियल टॉन्सिल प्रोड्यूस अँटीबॉडीज. प्रोटेक्शन म्हणजे कशा पद्धतीने प्रोटेक्शन करतं? जे काही अँटीजन येतात किंवा अँटीबॉडीज येतात आपल्या नोज थ्रू किंवा माउथ थ्रू फॅरिंग्समध्ये, ते तिथेच किल करण्याचं काम केलं जातं. कशा पद्धतीने? लिम्फॅटिक टिश्यू थ्रू केलं जातं. लिम्फॅटिक टिश्यू काय करते? अँटीबॉडीज प्रोड्यूस करते आणि जे अँटीजन आलेले आहेत त्यांना एंगल्फ करण्याचं काम करते. एंगल्फ म्हणजे खाऊन टाकते. स्पिन स्पीच आहे. ॲक्ट ॲज अ रिझनिंग चेंबर फॉर अ साऊंड असेंडिंग फ्रॉम द लॅरिंग्स. स्पीच म्हणजे एक साऊंड
जी वेव्स आहेत लॅरिंग्स मधून, आता लॅरिंग्स हा काय व्हॉइस बॉक्स आहे, लॅरिंग्सच्याच वरती काय फॅरिंग्स आहे, त्याच्यामुळे जे रिझनिंग आहे, रिझनिंग चेंबर आहे साऊंडचं, ते कशामध्ये असेंडिंग होतं, लॅरिंग्समध्ये असेंडिंग होतं, त्याच्यामुळे फॅरिंग्स हे एक स्पीच तयार करण्याचं पण मध्ये आपल्याला हेल्प आउट करतो. जर रेस्पिरेटरी सिस्टीम घेतोय आता आपण, रेस्पिरेटरी सिस्टीम त्याच्यामध्ये आता आपण नेझल कॅव्हिटी, नोज कव्हर केलं, फॅरिंग्स कव्हर केलं. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कुठले कुठले ऑर्गन येतात? म्हणजे रीड केलं नाही म्हणूनच डाऊट आहे ना, रीड केल्यावर डाऊट येणारच नाही. पण नोज, रेस्पिरेटरी सिस्टीम माहिती आहे का? नोज, नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग्स, लंग्स, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, हे सगळे रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये येतात. तर फॅरिंग्स काय करतो? फॅरिंग्स कुठं असतो? लॅरिंग्सच्या वरती. आणि फॅरिंग्सच्या वरती काय आहे? बेस ऑफ द स्कल आहे. त्याच्या खाली काय आहे? इसोफॅगस आहे आणि लॅरिंग्स आहे. समोरच्या भागात काय आहे? नोज आहे आणि माउथ आहे. पाठच्या भागात काय आहे? फॅरिंग्सच्या पाठीमागं ॲरिओलर टिश्यूज आहेत. हे झालं याचं स्ट्रक्चर फॅरिंग्सचं. फॅरिंग्सची लेंथ किती असते? 12 ते 14 सेंटीमीटर एवढी लेंथ असते. फॅरिंग्स मध्ये 3 स्ट्रक्चर येतात: नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स. नोझोफॅरिंग्स म्हणजे काय? नेझल पासून तर फॅरिंग्स पर्यंत जे पार्टला बोलतात नेझोफॅरिंग्स. ओरोफॅरिंग्स म्हणजे काय? ओरल कॅव्हिटी टू फॅरिंग्स. आणि लॅरिंगोफॅरिंग्स म्हणजे काय? लॅरिंग्स पासून तर फॅरिंग्स पर्यंतच्या पार्टला बोलतात लॅरिंगोफॅरिंग्स. त्याच्यानंतर फॅरिंग्स फंक्शन काय काय येतं? टेस्ट प्रोव्हाइड करतं, हिअरिंग प्रोव्हाइड करतं, स्पीचला मदत करतं आणि प्रोटेक्शन करतं. प्रोटेक्शन कसं करतं? तर फॅरिंग्स मध्ये काही अँटीबॉडीज आहेत ज्या जे अँटीजन आलेले आहेत बाहेरून थ्रू नोज किंवा थ्रू माउथ, ते एंगल्फ करण्याचं काम करतात. व्हॉइस बॉक्स, आपल्या बॉडीचा जो व्हॉइस बॉक्स आहे, कंठ बोलतो आपण त्याला, आवाज निघतोय, आता तो लॅरिंग्स मधून निघतोय. तर लॅरिंग्स हे कुठं असतं? हे लॅरिंगोफॅरिंग्स कुठं आपल्याला बघायला भेटतात? कुठल्या कुठल्या स्ट्रक्चर मध्ये बघायला भेटतात? व्हर्टिब्राच्या. व्हर्टिब्रा कुठले कुठले असतात बॉडीमध्ये? व्हर्टिब्रा हा सर्वायकल, थोरेसिक, लंबार आणि सॅक्रल आणि कॉक्लिक्स. हे तरी माहितीत का नाही? सर्वायकल व्हर्टिब्रा किती असतात? व्हर्टिब्रा असतात ना, व्हर्टिब्रा, तर डिफरंट कॅव्हिटी मध्ये डिफरंट व्हर्टिब्रा आहेत. सर्वायकल कॅव्हिटी मध्ये सर्वायकल व्हर्टिब्रा, थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये थोरॅसिक व्हर्टिब्रा, लंबार कॅव्हिटी मध्ये लंबार व्हर्टिब्रा, सॅक्रल कॅव्हिटी मध्ये सॅक्रल व्हर्टिब्रा. केज नाही, व्हर्टिब्राज. C7, V5, L5, जाऊ दे, नंतर शोधा. तर जे लॅरिंग्स आहे कशामध्ये कशाच्या फ्रंट लाईज कुठं असतं, म्हणजे कुठं बसलेलं असतं? लॅरिंगोफॅरिंग्सच्या जे सर्वायकल व्हर्टिब्राज आहेत 3, 4, 5, 6 च्या फ्रंटला आपल्याला लॅरिंग्स बघायला भेटतं. सर्वायकल व्हर्टिब्रा 3, 4, 5, 6 च्या समोरच्या भागात आपल्याला लॅरिंग्स बघायला भेटतं. आणि जे लॅरिंगची साईज आहे ही चेंज होत राहते. प्युबर्टी मध्ये वेगळी असते, चिल्ड्रन मध्ये वेगळी असते आणि जे न्यूनेट मध्ये वेगळे असते. आणि ह्याचं जे साईज आहे आणि स्ट्रक्चर आहे हे मेल आणि फिमेल मध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळं राहतं. आता जे लॅरिंग्स आहे, लॅरिंग्सच्या सुपेरियरली म्हणजे कुठला भाग असतो? सुपेरियरली
सुपेरियर म्हणजे कुठला भाग? 4 भाग असतात बॉडीचे, एक सुपेरियर, इन्फिरियर, अँटेरियर आणि पोस्टेरियर. सुपेरियर म्हणजे कुठला भाग? वरचा भाग, वरचा सुपेरियर, वरचा भाग. तसेच लॅरिंगच्या वरच्या भागात काय काय बघायला भेटतं आपल्याला? हायलाइट बोन आणि रूप ऑफ द टंग. हायलाइट बोन म्हणजे काय? जो आपल्या माउथ मध्ये जे पेंडुलम स्ट्रक्चर आहे, जिथं आपण असं बघता आ केल्यावरती दिसतं बघा, असं तो वरती जातं, ते हायलाइट बोन असतं, हायलाइट बोन. आणि रूप ऑफ द टंग हे लॅरिंगच्या वरच्या भागात आपल्याला बघायला भेटतं. त्या खालच्या भागात इन्फिरियरली ट्रकिया असतात. हे जे ट्रकिया आहेत इथल्या, हे खालच्या भागात बघायला भेटतात लॅरिंगच्या, म्हणजे इन्फिरियरली. अँटेरियरली म्हणजे कुठला भाग? समोरचा, लॅरिंगच्या समोरचा भाग. समोरच्या भागात काय बघायला भेटतात? हे जे मसल्स आहेत, नेक्सच्या मसल्स आहेत, स्टर्नोक्लेडल मसल असू द्या किंवा अजून कुठली मसल असू द्या, हे सगळ्या मसल्स आपल्याला लॅरिंगच्या समोरच्या भागात बघायला भेटतात. देन पोस्टेरियरली म्हणजे पाठच्या भागात, लॅरिंगच्या पाठीमागं काय बघायला भेटतं आपल्याला? लॅरिंगोफॅरिंक्स बघायला भेटतं आणि सर्वायकल व्हर्टेब्रा बघायला भेटते. सर्वायकल व्हर्टेब्रा कुठली? तर 3 पासून तर 6 पर्यंत. ते झालं त्याचं पोझिशन, स्ट्रक्चर झालं लॅरिंगचं. समजलं? त्यानंतर लॅरिंग्स मध्ये कार्टिलेज असतात. कार्टिलेज तुमचं सेल आणि टिश्यू मध्ये झाले असते. कार्टिलेज, सेल आणि टिश्यू चॅप्टर मध्ये कार्टिलेज झाले असते. कार्टिलेज, हायलाइट कार्टिलेज, इथमॉइड कार्टिलेज, अरेक्नॉइड कार्टिलेज, एपिग्लॉटिस. कार्टिलेजेस झालेले आहेत का? तर लॅरिंग्स मध्ये कुठले कुठले कार्टिलेज असतात? थायरॉइड कार्टिलेज असतं, कॉर्टिकॉइड कार्टिलेज असतं, आर्टिनॉइड कार्टिलेज असतं आणि एपिग्लॉटिस असतात. तर आर्टिनॉइड कार्टिलेजेस आहेत ते 2 असतात, बाकीचे सगळे एक एक कार्टिलेज असतात. जर प्रश्न विचारला एमसीक्यू मध्ये इलास्टिक कार्टिलेज कुठलं सापडतं लॅरिंग्स मध्ये, तर एपिग्लॉटिस हे इलास्टिक कार्टिलेज आहे. तर एक एक कार्टिलेज बघूया आपण. थायरॉइड कार्टिलेज कसं असतं? जे आडम ऍपल आहे, जो असं काही काहींच्या समोर असा भाग झालेला दिसतो बघा, त्याला आडम ऍपल बोलतात. आडम ऍपल, हा तुझं दिसतंय आडम ऍपल, त्याला काय बोलतात? आडम ऍपल. तिथं काय असतं? थायरॉइड कार्टिलेज असतं. ते थायरॉइड रिजन मध्ये म्हणून थायरॉइड कार्टिलेज. देणे क्रेटेओगार्ड कार्टिलेज आमचं नाही दिसणार. देणे क्रिटिकॉइड कार्टिलेज. क्रिटिकॉइड कार्टिलेज काय येतात? एक कुठं असतात? कशाच्या खाली असतात? थायरॉइड कार्टिलेजच्या खाली क्रिटिकॉइड कार्टिलेज असतात. आणि ह्याच्यामध्ये काय असतं? हायलिन कार्टिलेज असतं. हायलिन म्हणजे काय? जे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतं, हायलिन कार्टिलेज. नेक्स्ट कार्टिलेज असतं ऍट्रिनॉइड कार्टिलेज. ऍट्रिनॉइड कार्टिलेज हे कशा शेप असतं? एक पिरामिड. पिरामिड माहिती आहे का? पिरामिड, पिरामिड शेप. आपल्याला कुठलं कार्टिलेज बघायला भेटतं? ऍट्रिनॉइड कार्टिलेज, जे लॅरिंग्स मध्ये सापडतं. देणे एपिग्लॉटिस. एपिग्लॉटिस हे काय? लिप शेप स्ट्रक्चर आहे, लिप शेप. तर एपिग्लॉटिस आणि एक असतं ग्लॉटिस. आपल्या विंड पाईप आहे, विंड पाईप कुठं असतो? हा, विंड पाईप मधून काय काय जातं? पास होतं फूड आणि एअर. तर दोन्ही संघच गेलं तर काय होतं? ठसका होतो. तर हे जे ग्लॉटिस स्ट्रक्चर आहे, ग्लॉटिस म्हणजे एक फ्लिप तयार तिथे करतं. आता मी बोलतोय म्हणून नुसते एअर जाते, तर जी विंड पाईप आहे ती ओपन राहणार आहे. आणि ज्यावेळेस मी जेवण जेवेल त्यावेळेस जी विंड पाईप ती क्लोज राहील. जे विंड पाईप मध्ये माझं फूड पार्टिकल गेले तर ठसका येतो. ज्यावेळेस आपण खाताना बोलतो किंवा बोलताना खात असतो त्यावेळेस कधी कधी विंड पाईपचं जे स्ट्रक्चर आहे, काम करण्याचं जे मुवमेंट आहे, ते कधी कधी ऍबनॉर्मल होते. त्याच्यामुळे जे काही काही 1-2 पार्टिकल जर चुकून विंड पाईप मध्ये गेले तर ठसका लागतो माणसाला त्या कंडिशन मध्ये. तर तिथं कोणतं स्ट्रक्चर काम करतं? ग्लॉटिस स्ट्रक्चर काम करतं. ग्लॉटिस, 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 GLOTTIS.
देन लॅरिंग्सला ब्लड सप्लाय आणि न सप्लाय कुठून कुठून केला जातो. लॅरेंजियल आर्टरी असते आणि एक थायरॉइड व्हेन असते आणि सुपिरियर लॅरेंजियल व्हेन असते. तर हे सगळं रट्टा मारण्याचे शिवाय पर्याय नाही. तर लॅरिंग्सचं काम काय म्हणजे फंक्शन काय, साऊंडला प्रोड्यूस करतं. व्हॉइस बॉक्स आहे तर साऊंडला प्रोड्यूस करतं, स्पीच मध्ये हेल्प आउट करतं आणि प्रोटेक्शन करतं. कशाला, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकला प्रोटेक्ट करतं. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक कुठले कुठले येतात, दोन असतात रेस्पिरेटरी ट्रॅक, एक अप्पर आणि एक लोअर. अप्पर मध्ये कुठले कुठले ऑर्गन येतात, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये कुठले कुठले ऑर्गन येतात. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये बोला बोला ट्रॅक मध्ये येतात कुठले कुठले, नोज, नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स आणि लॅरिंग्स. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये येतात लंग्स, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, अल्व्होलाई, डायफ्राम. तर लॅरिंग्स अजून काय काम करतं, एक पॅसेज वे कशासाठी, एअर साठी. ह्युमिडिफाय करतं. ह्युमिडिफाय करतं म्हणजे काय करतं, जे एअर त्याच्यामध्ये वॉटर पार्टिकलला ऍड करतं त्याला बोलतो ह्युमिडिफिकेशन. जे एअर आहे त्याला फिल्टरिंग करण्याचं काम पण लॅरिंग्स थ्रू केलं जातं आणि जे एअरला वॉर्म करण्याचं काम पण लॅरिंग्स थ्रू केलं जातं. देन नेक्स्ट आहे ट्रकिया. आहे ट्रकिया माहित असेल, ट्रकिया 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 हा, ट्रकियालाच बोलतात विंड पाईप. तर ट्रकियामधून एक वाय शेप स्ट्रक्चर असतं, इन्व्हर्टेड वाय शेप्ड. इन्व्हर्टेड वाय शेप म्हणजे वाय शेप स्ट्रक्चर ट्रकियाचं असतं. इन्व्हर्टेड माहिती आहे का, इन्व्हर्टेड उलटा वाय, असा उलटा वाय, असा उभा वाय झाला आणि एक असा उलटा वाय झाला. हा, उलटा वाय म्हणजे काय, एक पाईप वरतून आलेला आणि ते डिवाइड झालेलं. तर ट्रकियामधून काय होतात, डिवाइड होतात दोन. त्या डायग्राम मध्ये बघा, तिथे वरती डायग्राम दिसतंय, एक वरचा तो पाईप ते निळ आलेलं आणि एक लेफ्टला आणि एक राईटला. हा, तर ते लेफ्टला आणि राईटला काय करतात, ते प्रायमरी ब्रॉन्काय मध्ये डिवाइड होतात, लंग्स मध्ये घुसतात. ते ट्रकियल जे पाईप्स आहेत ते लेफ्ट आणि राईटला ते प्रायमरी ब्रॉन्काइज मध्ये लंग्स मध्ये घुसतात. तर ट्रकियाची जी लेंथ आहे ती असते 10 ते 11 सेंटीमीटर एवढी असते. तर आता ट्रकियाचं रिलेशन बघूयात, वरच्या भागात काय, खालच्या भागात काय, पुढच्या आणि पाठच्या भागात काय. तर ट्रकियाच्या वरती असतात लॅरिंग्स, ट्रकियाच्या खाली असतात राईट आणि लेफ्ट ब्रॉन्काय जे डिवाइड झालेले ते दोन. तर समोरच्या भागात असतं, ट्रकियाच्या समोरच्या भागात काय असतं, थायरॉइड ग्लँड असते आणि स्टर्नम असतं आणि आर्च ऑफ द आवर्टा असतो. आर्च ऑफ द आवर्टा कुठं बघायला भेटतो आपल्याला, कशाचा पार्ट आहे, आर्च ऑफ आवर्टा किंवा आर्क ऑफ आवर्टा. हा बरं, ॲरोटा, आवर्टा आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन, ॲरोटा बोलतो तुम्ही, ॲरोटा. हा, कुठं बघायला भेटतं ते आपल्याला हार्ट मध्ये, हार्टचाच पार्ट आहे, पण त्याच्यावरती 3 असे स्ट्रक्चर असतात. त्याच्यात कुठल्या व्हेन्स असतात किंवा कुठल्या आर्टरीज असतात, आर्क ऑफ आर्ट असा असतो ना. जर लॅरिंग्स लॅटरली म्हणजे आजूबाजूला कुठल्या असतात, काय असतात, लंग्स असतात. हे झालं त्याचं रिलेशन. तर ट्रकियाचं स्ट्रक्चर कशापासून बनलेलं असतं, ट्रकियामध्ये काय काय बघायला भेटतात आपल्याला, फायब्रस आणि इलेस्टिक टिश्यू बघायला भेटतात, स्मूथ मसल बघायला भेटतात, सिलिएटेड कॉलम्नर एपिथेलियम टिश्यू बघायला भेटतात. आता सिलिएटेड कॉलम्नर एपिथेलियम टिश्यू डायग्राम माहिती कशी आहे,
सिलिया म्हणजे काय? हेअर लाईक स्ट्रक्चर असतं सिलिया. तर टोटल किती रिंग्स असतात आपल्या ट्रकियामध्ये अशा? 16 ते 20 सी रिंग्स बोलतो त्याला आपण. एवढे आपल्या ट्रकियामध्ये असतात. तर ट्रकियाला ब्लड सप्लाय कुठून केला जातो? ट्रकियल आर्टरी आणि ब्रॉन्कियल आर्टरी. व्हेनस ड्रेनेज कुठून केलं जातं? इन्फिरियर थायरॉइड वेन आणि नर्व सप्लाय लॅरिंजियल नर्व. हा जो पार्ट आहे ब्लड सप्लाय, व्हेनस सप्लाय आणि नर्व ड्रेनेज, हा रट्टा मारल्याशिवाय तुम्हाला पर्याय येत नाही. रटाच मारावा लागते. पाठ करायचं, पाठ जे आता सांगितलं ते. देन ट्रकियाचं फंक्शन आहे. ट्रकिया काय करतो? सपोर्ट करतो आणि पोटेन्शियल करतो. सपोर्ट कशाला करतो? लंग्सला सपोर्ट करतो. जे डिवाइड झालेले आहे ते कशामध्ये डिवाइड झालेले? प्रायमरी ब्रॉन्काय, देन सेकंडरी ब्रॉन्काय, देन टर्शियरी ब्रॉन्काय, देन ब्रॉन्क्युल्स, देन अल्व्हिओलाई. तर अजून काय फंक्शन करतं ट्रकिया? कप रिफ्लेक्सला बॅलन्स करायचं काम करतं. जे आपण कप प्रोड्यूस करतो तो ट्रकिया थ्रू बॅलन्स केला जातो. जे एअर आहे त्याला वॉर्मिंग करण्याचं काम केलं जातं, म्हणजे गरम करण्याचं काम केलं जातं, ह्युमिडिफायर करण्याचं काम केलं जातं आणि फिल्टरिंग करण्याचं काम केलं जातं. देन नेक्स्ट होतं ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स काय आहेत? ब्रॉन्काय म्हणजे काय? झालेलं आहे ना चॅप्टर, उजळणी चालू आहे. उजळणी, रिव्हिजन बोललेलं आहे. रिव्हिजन रिव्हिजन अशीच असते आपल्याकडं. एक असतं राईट ब्रॉन्कस आणि लेफ्ट ब्रॉन्कस. राईट ब्रॉन्कस वाईड असतं. वाईड म्हणजे काय? वाईड, WIDE, मोठं. शॉर्ट असतं. राईट ब्रॉन्कसचं बोलतोय बरं का मी. ब्रॉन्कस, राईट ब्रॉन्कस वाईड, मोठं, छोट आणि व्हर्टिकली जास्त असतं. कशापासून? लेफ्ट ब्रॉन्कस पासून. आता ह्याच्या खालच्या स्टारला जाऊन आता हीच लास्टची स्टेज आहे समजून सांगायची. तर राईट ब्रॉन्कस आहे म्हणजे उजवा ब्रॉन्कस आहे, त्याची लेंथ असते 2.5 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ असते. आता लेफ्ट ब्रॉन्कस करूयात आपण. लेफ्ट ब्रॉन्कस काय? राईट ब्रॉन्कस काय आहे? वाईड आहे, मोठे आहे. म्हणजे लेफ्ट ब्रॉन्कस कसा असणार? छोटा असणार. शॉर्ट आहे म्हणल्यावरती राईट ब्रॉन्कस शॉर्ट आहे. जर लेफ्ट ब्रॉन्कस कसा असणार? लॉंगर असणार. तर राईट ब्रॉन्कसची लेंथ होती 2.5 सेंटीमीटर. तर लेफ्ट ब्रॉन्कसची किती असणार? डबल, 5 सेंटीमीटर. समजलं? देन येतं लंग्स. लंग्स वरती क्वेश्चन विचारला जातो. किती लंग्स आहेत आपल्या बॉडीमध्ये? 2 लंग्स आहेत. 2च आहेत ना का 3 आहेत? हा. तर लंग्सचा शेप कसा आहे? आईस्क्रीमचा कोण आहे का? अरे आईस्क्रीमचा कोण कसा असतो? असा असतो बघतो. तर लंग्स कसं आहे? अरे आयडियली तसं तर मग प्रत्येक गोष्ट नाही. एकदा शिकवलंय तुम्ही आले नाही, तुम्ही मोबाईल मध्ये फोटो घालत बसले, सेल्फी करत बसले, ते तुमचा तिथं हे झाला, लॉस झाला. म्हणून तुम्हाला आता गरज पडते ना. आईस्क्रीमचा कोण असा कसा असतो? आपण आयडियला असा पकडतो. तर याला उलटा करा. तर कोण शेप? लंग्स एक कोण शेप आहे? लंग्स एक वेट आहे 600 ग्रॅम ते 700 ग्रॅम. लंग्सची लेंथ आहे 20 ते 24 सेंटीमीटर. लंग्सचा कलर असतो पिंकिश कलर असतो. पिंक कलर मध्ये लंग्स आपल्याला बघायला भेटतात.
हेल्दी लंग्स पिंक कलर मध्ये असतात. ते लंग्स आता लोब्स म्हणजे डिवाइड होतात लंग्स. तर एक असतं राईट लंग किती लोब मध्ये डिवाइड होतं आणि लेफ्ट लंग किती लोब्स मध्ये डिवाइड होतं. राईट लंग किती लोब्स मध्ये डिवाइड होतं आणि लेफ्ट लंग किती लोब मध्ये डिवाइड होतं. हा आणि लेफ्ट लंग 2 लोब्स मध्ये असतं. तर दोन्ही लंग्सच्या मध्ये एक बोन असतं स्टर्नम. लेफ्ट लंग राईट लंग मध्ये किती लोब्स बोलले 3 लोब्स. तर हे नाव आहे हॉरिझॉन्टल लोब. हे आहे ऑब्लिक. हा हे मिडल लोब. हा हे सुपेरियर लोब. पुस्तकामध्ये हाय डायग्राम नंतर बघा. लेफ्ट लंग मध्ये किती लोब बोलले तुम्ही. लेफ्ट लंग मध्ये किती लोब्स असतात 2. ऑब्लिक. लेफ्ट लंग मध्ये एक नॉच असतं. नॉच हर्टला तिथं जागा निर्माण करत येतात. नॉच बोलतात त्याला, कार्डियक नॉच बोलतात. एक असं आतमध्ये स्ट्रक्चर गेलेलं असतं लेफ्ट लंगच्या आतमध्ये. लेफ्ट लंग हा आतमध्ये दबलेला असतो. तो दबलेला पार्ट आहे त्याला बोलतात कार्डियक नॉच बोलतात. तिथं आपलं जे हर्ट आहे ते तिथं लोकेटेड असतं. ते लंग्सच्या अवतीभोवती फ्लुइड असतं त्याला काय बोलतात. एक सॅक असते लंग्सच्या भोवती, एक सॅक असते त्याला बोलतात प्ल्युरल सॅक. प्ल्युरल सॅक मध्ये असतं प्ल्युरल फ्लुइड किंवा सिरस फ्लुइड. हा बरोबर आहे की. लंग्सच्या भोवती कुठली कव्हरिंग असते, कुठली सॅक असते लंग्सच्या भोवती. प्ल्युरल सॅक. प्ल्युरल सॅक मध्ये कुठलं फ्लुइड. सिरस फ्लुइड. सिरस फ्लुइड. सिरस फ्लुइड. SEROUS. तर आता लंग्सचं काय काम आहे. लंग्सचं फंक्शन काय येतं. सांगा तुम्हीच. लंग्स काय काम करतं. ब्रिदिंग मध्ये हेल्प आउट करतं. अजून
हम्म हा अजून गॅसेस एक्सचेंज करतं. गॅसेस एक्सचेंज करतं म्हणजे काय करतं, कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन ऑक्सिजन मध्ये करतं. डिफरंट डिफरंट पार्टला ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम करतं. डिफरंट डिफरंट पार्टला, सेलला, टिश्यूला, बॉडीच्या ऑर्गनला, सिस्टीमला, ब्रेनला ऑक्सिजन ब्लड आणि ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम लंग्स थ्रू केलं जातं. देन लंग्सच्या भोवती अजून काय असतात, रिप्स. रिप्स 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 मध्ये कुठले मसल असतात, असे रिप्स असतात लंग्सच्या भोवती. तर ह्या दोन रिप्सच्या मध्ये कुठली मसल असते, इंटरकॉस्टल मसल. लंग्सच्या खाली काय असतं, लंग्सच्या खाली कुठलं स्ट्रक्चर असतं, डायफ्राम. तर आता इन्स्पिरेशन करतोय, इन्स्पिरेशन म्हणजे काय, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन टर्म्सच माहित नाही आपल्याला. इन्स्पिरेशन म्हणजे काय, आतमध्ये श्वास आतमध्ये गेलाय, इन्स्पायर करणं. आणि एक्सपायर करणं म्हणजे काय, एक्झेल आउट करणं. तर ज्यावेळेस मी इन्स्पिरेशन करतो म्हणजे श्वास आतमध्ये घेतो, हवा आतमध्ये घेतो, त्यावेळेस काय होतं, आपली छाती फुगते. म्हणजे काय होतं, जे इंटरकॉस्टल मसल्स आहेत त्यांचा मधला गॅप वाढतो आणि लंग्सचं जे नॉर्मल स्ट्रक्चर आहे त्याच्यापेक्षा लंग्स फुगतात आणि जे हवा आहे ते ग्रास्प करतात, जास्तीत जास्त जास्तीत जास्त हवा स्टोअर करतात एका टाइमला. इंटरकॉस्टल मसल मधलं अंतर वाढलं आणि डायफ्राम काय केला, आता डायफ्राम जो असतो असा असतो नॉर्मली. ज्यावेळेस हवा येणार, लंग्स फुगणार, त्यावेळेस डायफ्राम हा फ्लॅट होतो आणि ज्यावेळेस हवा सोडली जाते त्यावेळेस कोन शेप होतो आणि इंटरकॉस्टल मसल मधला जो स्पेस आहे तो कमी होतो. हा कधी होतं, हे एक्सपेल करायच्या वेळेस, एक्सपिरेशनच्या वेळेस होतं. टोटल नंबर ऑफ रिप्स किती असतात, रिप्स किती असतात, टोटल नंबर ऑफ रिप्स. एमसीक्यू येतात याच्यावरती. ट्वेल्व पेअर्स असतात, 12 पेअर्स रिप्सच्या. 12 पेअर्स म्हणजे किती झाले टोटल, 24 रिप्स. जी आपली ब्रीदिंग सायकल आहे, आपला रेस्पिरेटरी रेट किती असतो नॉर्मल, RR. पल्स रेट किती असतो नॉर्मल, रेस्पिरेटरी रेट किती असतो, हा. आणि आता रेस्पिरेटरी रेट किती असतो, 12 ते 15 बीट पर मिनिट. तर हे सगळे होती रेस्पिरेटरी सिस्टीम. तुम्हाला मेन तर सांगितलं. आता काय करायचं, तुमचं काम काय, आता हे लेक्चर आता अपलोड होणार, परत ऐकायचं, हे हे बघितलं, पुस्तक ओपन करायचं, लाईट वाचायचं, नंतर क्वेश्चन काढायचे. रेस्पिरेटरी सिस्टीम वरती कुठले कुठले क्वेश्चन विचारले आतापर्यंत ते काढायचे, ते लिहायचे सगळे. लिहायला नाही जमत निदान त्याचे MCQ किंवा मॅच ऑफ द फॉलोइंग, ट्रू अँड फॉल्स, हे सगळे एका पानावर लिहायचे, त्याच चॅप्टर मध्ये ठेवून द्यायचे. मग त्या चॅप्टर मध्ये असतील, मग कुठले कुठले विचारले तुम्हाला कळून जाईल, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. लंग्स वरती
जास्त प्रश्न विचारलेले आहेत किंवा ट्रकियावरती जास्त, लॅरिंग्स वरती जास्त विचारलेले आहेत, MCQ कडून विचारला आहे, हे सगळं कळून जाईल. पुस्तक वाचा पुस्तक.